सुनील गावस्कर मराठी निबंध। क्रिकेटच्या कसोटीवर उतरलेला खेळाडू हे विश्लेषण फक्त एकाच व्यक्तीला शोभते, ते म्हणजे सुनील मनोहर गावस्कर। भारतीय क्रिकेटच्या आकाशात ते एक अजरामर तारे आहे। त्यांनी फलंदाजीच्या ज्या पायावर दगड ठेवले त्यावरच आजच्या भारतीय बॅटिंगचा महाल उभा आहे। हे गावस्कर यांचा जन्म 10 जुलै 1949 रोजी मुंबईत झाला। लहानपणापासूनच क्रिकेटवर त्यांचा छाप पडलेला होता। त्यांचे काका मधु मणत्री हे भारतासाठी खेळलेले क्रिकेटर होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुनीलचा कस लागला। स्टेडियम मध्ये चेंडू उचलण्यापासून ते कसोटी सामान्य शतक झळकवण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी कष्टाचे दगड फेडून केला। गावस्कर यांनी जगातील विध्वंसक गोलंदाजी विरुद्ध लोखंडी चौथा म्हणून ओळख निर्माण केली। वेस्टर्न इंडिजच्या वेगवान गोलंदाजी रॉबर्ट्स होल्डिंग मार्शल समोर त्यांनी अवघड साचेबंद तंत्र आणि अविश्वसनीय सहनशक्तीचे प्रदर्शन केले। 1971 मध्ये वेस्टर्न इंडिजमध्ये केलेले पदार्पण 65 आणि 67 हे पहिले पायऱ्यावरचे सुवर्ण सिद्ध झाले। कसोटी 10,000 धावा पूर्ण करणारे जगातील पहिले फलंदाज। 34 कसोटी शतके तो वेळी जागतिक विक्रम। 236 धावा वेस्टर्न इंडिज विरुद्ध ही भारताची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती। काट्यातून फूल काढणारा डाव 1975 मध्ये इंग्लंड विरुद्ध चेल्मसफर्ड येथे केवळ 36 धावा 144 चेंडू, परंतु भारताने डाव टिकवला। त्यांचे नेतृत्व व्यावहारिक आणि धोरणात्मक होते। 1980च्या दशकात ऑस्ट्रेलियामध्ये भारताचा पहिला मालिका विजय 1986 त्यांच्या नेतृत्वात मिळवला। हवा तशी ढाल बदलवणारा कर्णधार म्हणून ते ओळखले जात। त्यांनी तरुण खेळाडूंना पंख देऊन उडण्याची संधी दिली। सुरुवातीची मंद गती कधी कधी त्यांच्या स्ट्राईक रेटवर टीका होत असे, पण त्यांना डोक्यावर कब्जा होता। फायनलमध्ये त्यांनी केलेली मंद सुरुवात, काळ्या ढगांची सावली, मैदानावर त्यांचे वर्तन थंडगार आणि शिस्तबद्ध होते। वेगवान गोलंदाजांना समोर जाताना ते गोंधळलेले हत्ती नव्हता, तर शांत सिंह होता। क्रिकेटमधून निवृत्ती नंतर त्यांनी कलामच्या जोरावर क्रिकेटची सेवा चालू ठेवली। त्यांचे लेखन स्पष्ट वक्तेपणाचे आरसे होते। टीव्हीवर कलाकार म्हणून त्यांचे ठासून सांगणे आणि खंबीर विश्लेषण प्रेक्षकांना आवडले। ते क्रिकेटचे धनी बनले। पद्मभूषण 1980 आणि पद्मविभूषण 1988 सह अनेक पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार, मराठी भाषेतील योगदानासाठी क्रिकेटच्या जगात सर ही पदवी मिळवणारे पहिले भारतीय सुनील गावस्कर हे केवळ क्रिकेटर नव्हते, तर भारतीय स्वाभिमानाचे प्रतीक होते। त्यांनी अडचणीचे डोंगर फोडून भारतीय क्रिकेटला जागतिक मानाचे स्थान दिले। संयम हाच खरा पराक्रम हे त्यांनी आयुष्यभर शिकवले। गावस्कर साहेब हे नावच भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरले गेले आहे। ते आजही तरुण पिढींसाठी दिव्य दीप आहे। क्रिकेट हा धर्म, गावस्कर त्यांचे भगवान ही भावना कोट्यावधी भारतीयांच्या हृदयात कायम राहील। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।